काही काही गोष्टी शब्दार्थाने घ्यायच्या असतात आणि काही काही गोष्टी भावनेतून बघायच्या असतात. काय गणपती दर्शन रोजच घेता, काल अंगार केलं, रात्री 2 वाजेपर्यंत वाट बघायची गरज काय होती? आत्ताच मला सांगितलं. रात्री 2 वाजेपर्यंत वाट बघायची काय ज्याची त्याची भावना आहे. गणपती काय पहिलाच बघितलाय? नाही. रोज दारावून जाता येतं असं होतंच. मग का याला उत्तर नाही. भावना आहे. आणि भावार्थातून जर बघितलं तर ते उभं राहणं सार्थकी लागलं असं वाटेल. पंढरपूरला 36 तास उभे राहतात, 48 तास उभे राहतात, 4 दिवस उभे राहतात लाईनीमध्ये. आणि दर्शन झाल्यानंतर म्हणतो वाह वाह. थकलेला नसतो, उलट पाहता श्रीमुख सुखावरे सुख, डोळ्याची भूक न जाय माझ्या, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, आणि अमृत तयासे पिके पुढे. नुसतं बघितलं की समाधान. बरं का, काही काही गोष्टी अशा असतात नुसतं बघितलं की समाधान. बाजारात किती सुंदर 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 गोष्टी असतात, आपल्याला खरेदी करता येत नाहीत, पण नुसतं बघून समाधान. नाही का, बायको निघाले होते, नवरा आणि बायको निघाले होते, तिने बघितलं, थांबली तिथे, बघत उभी राहिली. नवरा म्हणला काय बघतेस? त्याचं लेबल वाच, 1 लाख रुपये किंमत आहे. म्हणले घ्यायचं नाही पण निदान बघू द्या तरी. ज्ञानेश्वरी लिहायची नाही पण भावाने वाचू द्या तरी. काय म्हटलं मी? आम्हाला ज्ञानेश्वरी लिहायची नाही, ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल असं म्हणायचं नाही, कळला असंही म्हणायचं नाही, पण भावनेने नमस्कार तरी करू द्या, भावनेने वेडवाकडं वाचू द्या तरी. हे बघा, वेडावाकडा पडला तरी हरकत नाही, पण गादीवर पडला लागत नाही. काय? वेडावाकडा गादीवर पडला तर लागत नाही, तसं वेडेवाकडं कसंही पडलं आणि संतांच्या मांडीवर पडलं तर लागायचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून उत्तर आयुष्यामध्ये विरहिणी लिहिली, निरखित निरखित गेली हो, पाहे तव तन्मयची झाली हो, याती कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचोनी, बाप रुक्मा देऊर जीवीचा जिव्हाळा, काही केलिया वेगळा नव्हे गे माय. किती गोड हो. अशी डेफिनेशन अख्ख्या जगात नाही कुठे. बाप रुक्मा देवीवरू जीवीचा जिव्हाळा. कोण जीवीचा जिव्हाळा? साडी आणून देतो तो, दागिने देतो तो, म्हणेल ते करतो तो. कोण? काही केलिया वेगळा नव्हे गे माय. काहीही जरी घडलं, चांगलं घडलं न वाईट जरी घडलं, तरी सर्व सुखादुःखात सुखासहित जो पोटात घालतो जवळ घेतो. काही केलिया वेगळा, काहीही जरी केलं. माझं बोलणं कळलं का? काहीही जरी केलं तरी जो सोडत नाही, टाकत नाही, त्याने दिलेला तोंडाने त्याला नाही जरी म्हटलं तरी तो तुमचं आयुष्य संपत नाही. कोणाच्या हाताला धरून बाबा महाराजाकडे प्रवचनाला येता आणि हळूहळू देव आहे म्हणता. माझं म्हणणं कळलं का? लक्षात घ्या. हां, तुम्ही नाही म्हणला तर त्याला राग येत नाही हो, नाही राग येत. ज्यांनी ज्यांनी नाही म्हटलं त्यांचा उद्धार केला, शिशुपालाचा उद्धार केला. अहो काय दुर्योधनाचं आयुष्य आहे, मरताना त्याच्यासमोर तो उभा होता. असं म्हटलं नाही की यांनी माझं स्मरण केलं म्हणून त्यांच्या मागे नव्हे. स्नेहे द्वेषे अथवा वैरे, स्नेहाने असू दे, द्वेषाने असू दे, मत्सराने असू दे, पण कसं का होईना स्मरण माझं आहे ना, आहे ना. एक लक्षात ठेवा, कोणत्याही भूमिकेतून साखर तोंडात टाकली तर ती गोडच लागते. डाव्या हाताने टाकली तरी उजव्या हाताने टाकली तरी, आणि दुसऱ्याने टाकली तरी.
माझं म्हणणं कळलं का? तसं प्रभूचं स्मरण कोणत्याही पद्धतीने जरी केलं, विरोधातून जरी केलं, तरी ते शेवटी प्रभूचं स्मरण आहे. प्रभूचं स्मरण आहे. आणि ते तुमचं जीवन प्रफुल्लित केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पहिल्यांदा भावार्थ दीपिका लिहिली, ज्याच्यावर प्रवचनं बरीच झालीत. किंबहुना 55 दिवसाचा जो कार्यक्रम झाला मोठा, त्यावेळेला अख्खा 12वा अध्याय सांगितला होता 55 दिवस. ते गोष्टी रम्य, त्याच्यावर पुस्तक पण निघालं, कदाचित असेल. ते हे गोष्टी रम्य हे पुस्तकही निघालं. त्याच्यावर 9वा अध्याय सांगितला. आता 35-36 वर्षात काय काय सांगितलं. गेल्या वर्षी आपण 37 वर्ष म्हणत होतो, यंदा 2 वर्ष अलीकडे कसे आलो? बरोबर आहे ना? गेल्या वर्षी असं चाललो, 37चा घोक होता. म्हणून मी सगळीकडे सांगतो 37, आणि आता जाऊ द्या काय 35 काय आणि 37 काय, शेवटी चालू आहे अखंड, एवढं महत्त्वाचं नाही का? आणि शेवटी असा आहे, वय विचारू नये. काय एकच महत्त्वाचं आहे, अखंड सलग चालू आहे, हे महत्त्वाचं आहे. किती वर्ष अशोकराव किती वर्ष जगला याला महत्त्व नाही. उत्तरायुष्यामध्ये गणपतीची सेवा घडते, हे तुमच्या आयुष्यातलं मोठं भाग्य आहे. तुम्ही काय, महेश काय, चव्हाण काय, सगळी मंडळी जी काय आहे, जी आवडीने प्रेमाने सेवा घडतात, याच्यातच भाग्य आहे. नाही तर जगतं काय, कोणी जगतं. काल भेटायला आले तर म्हणले, अहो मी कुठे जन्माला आणून आज काय माणसं आम्हाला नमस्कार करतात. ते कोणाचे झाले म्हणून, कोणाचे झाले म्हणून. गणपतीने तुम्हाला आपलं म्हटल्याबरोबर त्यांनी काहीही घडलं तरी निराळं केलं नाही. आणि आज म्हणून मान आहे, म्हणून मान आहे. तुम्ही काय प्रवचन करता, तुम्ही काय कीर्तन करता नाही, पण जिथे ज्या गोष्टीचा मोह व्हायला पाहिजे त्या गोष्टीचा मोह न करता त्याचा योग्य विनियोग करता. म्हणून माणसंही त्या गणपतीला मानतात आणि तुम्हालाही मानतात. अरे त्याला उगीच दिलं नाही, तो वेडा वाकडा वागत असेल, पण काही केलिया वेगळा न वेगे माय. त्याचं रक्त आहे, त्याचा अंश आहे, त्याचं रक्त आहे, त्याचा अंश आहे, त्यालाच दिलं. एवढं तुला वाईट वाटायचं कारण काय? तू आता शेजारच्या बोरला देणार आहेस का? नीट लक्षात घ्या माझं म्हणणं. काहीही जरी घडलं तरी सगळे दोष पोटात घालून त्याला जवळ करणारे शेवटी संत मायबापच आहेत, शेवटी पांडुरंगच आहे. म्हणून पांडुरंगाचं दर्शन सगळ्यांना आहे, बाकीच्या देवाचं दर्शन सगळ्यांना नाही. 10 लाख जरी जाऊन दिले तरी पायाला हात लावता येत नाही. आणि देवाच्या अंतर्ग्रहाचा प्रवेश उंबरासुद्धा ओलांडता येत नाही. बरोबर आहे ना? आणि इथे पायावर डोकं ठेवता येतं. प्रथम भेटी आलिंगण, भेटल्याबरोबर देवाला आलिंगन देता येतं, मिठी मारता येते. काय कौतुक आहे हो, बरं का? म्हणून वारी वाढत चालली आहे. कितीही वारकऱ्याचा द्वेष केला, कितीही मत्सर केला, त्याला पॅरलल संप्रदाय उभे करण्याचा जरी प्रयत्न केला तरी काही फरक पडत नाही, काही फरक पडत नाही. तो आहे तसा आहे. कारण सर्वांना प्रवेश, आणि सर्वांना प्रवेश असून सुद्धा जीवन सुधारायचं असेल तर वारकरी संप्रदायाने काही मर्यादा घातल्या नाही. मर्यादा ही असायलाच पाहिजे. महत्त्वाचा मुद्दा सांगतो. मर्यादा ही मर्यादा आहे, ते बंधन नाही. बंधन नाही, बंधन नाही तुमच्यावर, पण मर्यादा सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. चांगल्याला सीमा नाही. माझं बोलणं कळलं का? चांगल्याला सीमा नाही, सुखाला सीमा नाही, भावाला सीमा नाही.
माझं म्हणणं कळलं का? म्हणून भावार्थ दीपिका अतिशय सुंदर. जी लिहिताना ज्ञानोबरायाला असं प्रेमाचं भरतं येत होतं. इतकं भरतं की जे गीतेत आहे ते ज्ञानेश्वरीत आहे, पण जे ज्ञानेश्वरीत आहे ते गीतेत नाही. राग यायचं काही कारण नाही. मी गीतेला काही कमी म्हटलेलं नाही. त्याचं कारण आहे काय? गीतेचा करता ज्ञानेश्वरीचा करता एकच आहे. त्या वाईट वाटायचं कारण काय? साधं करत आहे. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगी हरिकुर तोच अवतार धरी अलंकापुरासी. आणि ज्ञानाबाई सुंदरी, अर्जुनाला संकट पडलं त्यावेळेला ज्या कृष्णाने गीता सांगितली तोच आता अलंकापुरामध्ये माऊलीच्या रूपाने प्रकट झाला. म्हणून गीतेची मराठी भाषेमध्ये सुधारून वाढवून काढलेली आवृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. माझं बोलणं कळलं का? म्हणजेच ज्ञानेश्वरी. म्हणून कुठे काही कमी आहे? हां, यांनी लिहिलं आणि त्याच्यापेक्षा चांगलं लिहिलं म्हटलं असतं तर देवाला कमी म्हटलं. अहो, देवाला कमी नाही म्हटलं, देवच प्रमोशनवर गेला. ते होणार म्हणजे कसं काय? हे बघा, जग चालवतो तेव्हा तो देव आहे, पण अर्जुनाला उपदेश करतो तेव्हा तो गुरु आहे. म्हणून अर्जुनाने भाषा काय वापरली? तू गुरु बंधू पिता, तूची अमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता पदी अमुते. काय पदवी मिळाली? देव सगळेच म्हणत होते, पण अर्जुन इथे म्हणतो तू गुरु बंधू पिता, तूची अमुची इष्ट देवता, तूची सदा रक्षिता आपदी अमुते. मग कोणत्याही वेळेला तू आम्हाला हात सोडला नाहीस. आम्ही तुझ्या विरुद्ध वागलो, तुला नाही म्हटलं, काही केली या वेगळा नव्हे गे माय. काही जरी केलं, काही पोरं इतकी वांड असतात. खूप बघितलंय मी जग. आईला शिवीगाळी करतात, अंगावर हात टोचा सांगतात, पण ती माऊली इतकी चांगली असते, त्याची वाट बघत बसते आला नाही अजून म्हणून. बाप त्याच्या नावाने शंख करतो जिवंतपणी, पण पुढचं माहिती आहे का अशोकराव? इस्टेट त्याच्याच नावाने करून जातो. काय मजा आहे? म्हणे गोविंदरावने गंमतच केली, आयुष्यभर शिवाय देत होते, पण शेवटी त्यालाच दिले ना, मग तुला द्यावं काय? तसं तुम्ही वागा. गणपती बाप्पा मोरया सगळ्यांनाच म्हणता येतं, पण शेवटी आचार विचार पवित्र राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. किंबहुना मला वाटतं हाच परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काय? तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन होणं, तुमच्या जीवनामध्ये पालट होणं. मी काही तुम्हाला असं कधी म्हटलं नाही की मी परिपूर्ण आहे. माझा प्रयत्न आहे की जीवनामध्ये असा पालट होत जावा, अजून चांगला व्हावा, अजून चांगला व्हावा, अजून चांगला व्हावा, अजून चांगला व्हावा.